रुटीन तपासणीसाठी शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल झाले। शरद पवारांना खोकल्याचा त्रास होतोय अशी रुग्णालयाने माहिती दिली। शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। रुग्णालयाबाहेर गर्दी करू नका असं रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। शरद पवार यांना कफ झालेला होता, चेस्ट कंजेशन झालं आणि त्यामुळे त्यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, मात्र चिंतेचं कुठलंही कारण सध्या तरी दिसत नाहीये असं इथल्या डॉक्टर्सनी सांगितलंय। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयूमध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत। इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे।